धनगर समाज आरक्षण प्रश्नी विश्वासघात दिवस म्हणून 29 जुलै रोजी काळ्या पट्ट्या कपाळी बांधून फसव्या सरकारचा निषेध करण्यात आला। 29 जुलै 2014 साली बारामती येथे धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नासाठी आमरण उपोषण चालू होते। त्यावेळी आपण स्वतः विरोधी पक्ष नेते या नात्याने राज्यातील धनगर समाजाला विश्वास दिला की आम्हाला सत्ता द्या, पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवतो। पण या घटनेला 29 जुलै रोजी 12 वर्षे म्हणजे एक तप पूर्ण झाले आहे। आपण 3 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात, पण धनगर आरक्षण प्रश्न सोडवला नाही। त्यामुळे राज्यातील धनगर समाजामध्ये आपणाकडून विश्वासघात झाल्याची भावना दृढ झाली असून 29 जुलै रोजी प्रशासकीय भवन बारामती येथे विश्वासघात दिवस म्हणून निषेध करण्यात आला। सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 9 अधिकारी आणि अशासकीय सदस्य यांची समिती नेमली। पण पुढे काय झाले याबाबत धनगर समाजात संभ्रम असून आपण 12 वर्षात केलेल्या कार्यवाहीची श्वेतपत्रिका काढावी, धनगर एसटी आरक्षणासाठी राज्य सरकारने मंत्री समितीची स्थापना करून केंद्र सरकारला शिफारस करावी। पंतप्रधान यांनी धनगर समाजाला दिलेले आश्वासन पूर्णत्वास नेण्यासाठी केंद्र सरकारने समन्वय समितीची स्थापना करून प्रक्रिया सुरू करावी, अशी समस्त धनगर समाजाची मागणी असून आपण याकडे गांभीर्याने पाहावे आणि कार्यवाही करावी अशी समाजाला अपेक्षा आहे। अन्यथा धनगर समाजाचा फक्त मतांसाठी वापर करत असाल तर सरकारने धनगर समाजाला गृहीत धरू नये, यापुढे सरकारचा फक्त निषेधच करण्यात येईल, असे मत क्रांती शौर्य सेनेच्या अध्यक्षा कल्याणी वाघमोडे व धनगर विवेक जागृती अभियानाचे विक्रम ढोणे यांनी परखडपणे व्यक्त केले। 29 जुलै या दिवशी 2014 रोजी माननीय आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे बारामतीमध्ये धनगर समाजाला आरक्षणाच्या बाबतीत जे आश्वासन दिलं होतं की पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण लागू करू, ज्या उद्धव ठाकरे गटाचे सुभाष देसाई सर आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सहीचे पत्र त्यावेळेस धनगर समाजाला दिले होते, परंतु 12 वर्ष फसवणुकीची झाली, एक तप पूर्ण झालं। म्हणून आज या ठिकाणी आम्ही या देशाच्या पंतप्रधान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांनी बारामती सोलापूर या ठिकाणी आश्वासन दिलं होतं त्यांचा आम्ही प्रथम निषेध व्यक्त करतो, या फसव्या सरकारचा निषेध व्यक्त करतो। पंतप्रधान मोदीजी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाही या संबंधित पत्रव्यवहार केलेले असताना देखील त्यांच्याकडून कोणताही रिप्लाय परत धनगर समाजाला आलेला नाही। त्यामुळे त्यांचाही केंद्र सरकारचा आम्ही निषेध व्यक्त करतो। केंद्रात राज्यात यांचंच सरकार असताना देखील घटना दुरुस्तीचा एक अध्यादेश जो पाठवणं गरजेचं आहे, परंतु तो आजपर्यंत केंद्र सरकारला पाठवला गेलेला नाही। बारामतीचे खासदार आमदार हे देखील सत्तेत असल्यावर वेगळे बोलतात आणि सत्तेच्या विरोधात असल्यावर फक्त मीडिया समोर नौटंकी करतात। त्यामुळे त्यांनाही माझा सवाल आहे की आपण धनगर समाजाच्या मतांवर निवडून येता, परंतु त्याच समाजाला वाऱ्यावर सोडण्याचं काम आपण करता। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी याची जबाबदारी घ्यावी, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये धनगर समाजाला गृहीत धरू नये, या निमित्ताने मी सांगते। आणि गेले 12 वर्ष फडणवीस सरकारनं 12 वर्षातील सरकारने धनगर समाजासाठी नेमकं काय केलं? एकीकडे धनगर समाज आरक्षणाची मागणी करत असताना फडणवीसांनी किंवा फडणवीस सरकारने वेळकाढूपणा केला, दिशाभूल केली। जे आदिवासींना ते धनगरांना अशा 22 योजना घोषित केल्या। सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यीय समिती नेमली, 30 समिती नेमली, 1000 कोटीची घोषणा केली, पण प्रत्यक्ष धनगर समाजाला मिळालं काय? हा धनगर समाजामध्ये झालेला संभ्रम आहे। धनगर समाजाची एकच मागणी आता की 12 वर्षात काय केलं त्याची श्वेतपत्रिका काढा, धनगर आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची मंत्री समिती नेमणूक करा, या मंत्री समितीच्या माध्यमातून केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवा। ज्या पद्धतीने फडणवीसांनी धनगर समाजाला आश्वस्त केलं होतं 2014, त्याच पद्धतीनं 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात सोलापूर येथे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजाला आश्वस्त केलं होतं। तर पंतप्रधानांनी दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्यासाठी समन्वय समिती स्थापन करा आणि हा प्रश्न तातडीनं, धनगर समाजाचा प्रश्न तातडीनं सोडवा। यावेळी आपली फसवणूक झाल्याच्या निषेधार्थ कपाळी भंडाराऐवजी काळ्या पट्ट्या बांधून निषेध करण्यात आला। उपविभागीय अधिकारी बारामती यांच्या वतीने नायब तहसीलदार नामदेव काळे यांनी हे निवेदन स्वीकारले। यावेळी विक्रम ढोणे, कल्याणी वाघमोडे, ताई मदने, तानाजी कटरे, सुजित वाघमोडे, विक्रांत काळे, गणपत देवकते, सुरेश खताळ, जयप्पा खरात, अंकुश मुळे, बाबू मदने, नवनाथ चूळ, विनय शेळके, संतोष तोरवे आदी बंधू भगिनी उपस्थित होते।